हिंगोलीच्या सेनगाव परिसरातील साखरा बोरखेडी हिवरखेडा या परिसरात पहाटे 4 वाजता ढगफुटी सदृश्य पावसानं हजेरी लावली। पावसाचा वेग जास्त असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। ही परिस्थिती फक्त याच वर्षी नव्हे तर मागील वर्षी देखील निर्माण झालेली आहे। कारण शेतकरी हा पूर्णतः हातभार झालेला आहे। कारण एकतर सोयाबीनला भाव नाहीये आणि दुसरीकडे हातातोंडा शरीराला जो घास आहे हा निसर्ग हिरावून घेतोय। आपण पाहू शकता की शेतकरी आहेत या ठिकाणी साधारणतः मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं आहे। कारण साधं याच्या पाण्यामुळे साधं चालता येत नाही। कारण अशा शेतामध्ये हे सोयाबीन नेमकं उभं कसं राहील। दादा मला सांगा तुमचं नाव काय, हा शिवार नेमका कोणता आहे, किती नुकसान झालं असेल? बरेच पूर्ण 100% जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि भरपूर अतिवृष्टी झाल्यामुळे एक तर नदीमध्ये बंधाऱ्याचे खोलीकरण नसल्यामुळे जवळपास बंधारा झाला तेव्हापासून आजपर्यंत एकदाही खोलीकरण नाही झालं। त्यामुळे नदीचं पाणी टोटल शेती शिवारामध्ये ओकलं गेलं। त्यामुळं पूर्ण जमिनीमध्ये पाणी आल्यामुळं पूर्ण मागील वर्षी सुद्धा अशीच नुकसान झालं आणि या वर्षी सुद्धा जवळपास 3-4 लाखाचं प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। असं या बोरखेडी शिवारात साखरा शिवार हे पूर्ण नदीकाठचे टोटल लोकांचे नुकसान झालेले आहे। आता जे गुडघाभर पाणी आहे ते 100% पीक उभं राहू शकत नाही, पूर्ण टोटल खाक झालेलं आहे। आणि माझी एवढीच कळकळी विनंती आहे शासनाला की ताबडतोब पंचनामे करून याचा मोबदला शेतकऱ्यापर्यंत द्यावा। यानं पैसे काढून सनी आता पीक पेरलं आहे आणि समजा आता पूर्ण वाहून गेलंय, पूर्ण पाण्यात मध्ये गेलेलं आहे। तर आमच्या एवढीच अपेक्षा आहे बाबा की यानं आमच्या याचं काहीतरी आता हे बघून सनी आमची काहीतरी भरपाई करून द्यायला पाहिजे। तर त्यामुळे आता खरोखर लवकरात लवकर पंचनामे होतील का आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का, हा देखील या प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। संतोष भिसे, पुढारी न्यूज, सेनगाव परिसर, हिंगोली।